आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी लावली होती आणि लक्षवेधी एका महत्त्वाच्या विषयावर होती। मुंबईत अनेक असे भूखंड आहेत जिथे आपण पाहतोय स्लम सोसायटी झालेल्या आहेत, झोपडपट्टी आहे, वेगवेगळे तिकडच्या प्रकारचे हॅबिटेशन झाले आणि अनेक वर्ष केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे पुनर्विकास काही होत नाही। कधी डिफेन्सचं ऑब्जेक्शन असतं, कधी रेल्वेचं ऑब्जेक्शन असतं, कधी बीपीटीचं ऑब्जेक्शन असतं आणि हे सगळं ही परिस्थिती आम्हाला देखील माहिती आहे। एक दोन आमदार बोलत असताना हे पण बोलले की 4-4 टर्मचे आमदार आहेत, पण हा प्रश्न काही सुटत नाही। 2017 पासून अशीच लक्षवेधी येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांकडून काही ठोस उत्तर, काही उपाययोजना ह्याच्या पुढे आले नाही। आता पण जे मंत्री उत्तर देत आहेत खरं तर खातच त्यांच्याकडे नाहीये। जेव्हा भास्कर जाधव साहेबांनी विचारलं की परिपत्रक कुठे आहे, की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे, ते परिपत्रक हाऊसमध्ये कुठेही नाहीये, कोणी वाचून दाखवलेलं नाहीये। नगरविकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही। मग प्रश्न हाच राहतो की आम्ही जनतेतून आलेलो आमदार आहेत, भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे सगळे आहेत। असं पाहिलं असेल दोन्ही बाजूच्या आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास या लोकांचा कधी होणार, जे डिफेन्स लँडवर आहेत, जे रेल्वे लँडवर आहेत। नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं, हमरातुमरीवर यायचं, 19 ते 22 काय झालं, अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात, निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं? आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजनाच्यावर करावी। मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती? आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि हा वेलमध्ये आलेले, पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशनशी गटाने सिरियसनेस दाखवा। जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील, लक्षवेधींची उत्तर देत असतील, प्रश्नोत्तराच्या तासात येत असतील, मग एशनची गट एवढं नॉन सिरियस काय? ते विधान भवन काय त्यांना मजा मस्ती वाटते का, मस्करी वाटते का गायब होतात ते? एका ठिकाणी पाहताय तुम्ही अश्लील प्रकारे बनियन चड्डीमध्ये ही चड्डी बनियन गँग फिरते, बुक्काबाजी करते, पण जनतेचे प्रश्न उत्तर द्यायला तयार नाही आहेत। काय सगळं घोळ होतं? पण ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित जे लोक आहेत त्या पद्धतीने उत्तर नाही, त्यांच्या चेहऱ्यावर जी मस्ती आहे ती कशासाठी? तिथे काय तुम्ही टाइमपास करायला आलात? आम्ही आमदार आहोत, पक्ष न बघता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि आम्हीच नाही तर त्यांच्या देखील सत्ताधारी पक्षातले लोकांनी विचारलंय। एक सन्मान्य सदस्य बोलतात 4 टर्म ते इथे येतात आणि तो प्रश्न सुटला नाहीये, थोडी तरी सिरियसनेस असायला पाहिजे ना। इंडिया पाकिस्तान में जब कॉन्फ्लिक्ट चल रहा था तब काफी कहा गया था कि दोनों कंट्रीज के बीच किसी भी तरह का कोई संबंध नहीं होगा, लेकिन अब स्पोर्ट्स मिनिस्टर कह रहे हैं कि अगर कोई मल्टीनेशनल टूर्नामेंट होता है तो उनको कोई आपत्ति नहीं है। वो मैंने ये सवाल पिछले हफ्ते भी पूछा था, मैंने सोशल मीडिया पे पूछा था कि एक तरफ हम ब्रिज का नाम सिंदूर करते हैं, एक तरफ अगर आप देखें तो भाजपा सिंदूर का एक कुछ प्रोग्राम करने वाली थी, लेकिन शायद हम ही एक पार्टी है जिसने पहले से कहा है कि जब तक पाकिस्तान से सारे के सारे अतिरिक्त जो हमले हैं, आतंकवादी कार्रवाई है वो रुकती नहीं है, तब तक उनसे कोई रिश्ता नहीं होना चाहिए, कोई ताल्लुकात नहीं होने चाहिए। लेकिन क्या वही भाजपा आज जो सिंदूर का नाम सब जगह देने की कोशिश कर रही है, राजनीति करने की कोशिश कर रही है? ठीक है, इससे कि जो स्पोर्ट्स मिनिस्टर उन्हीं के पार्टी के, उन्हीं की सरकार के कह रहे हैं कि हॉकी खेलेंगे पाकिस्तान के साथ, वही भाजपा के लोग कहते हैं क्रिकेट खेलेंगे पाकिस्तान के साथ। पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहा है, लेकिन उसी बांग्लादेश को 50,000 टन चावल इसी भाजपा की सरकार ने भेजा था और उन्हीं के साथ क्रिकेट भी इसी भाजपा की सरकार ने खेला था। सवाल ये है सर मराठीमध्ये बयानबाजी ना करें, थोड़ा पीछे हटे, मीडियापासून लांब राहायला सांगितलंय, कान पसके दिले सर, मराठी सर। अभी जो टोली है उनकी कंट्रोल करना उनकी जिम्मेदारी है। ये चड्डी बनियन गैंग आपको पता है कैसे दादागिरी कर रही है, दबदबुक्की कर रही है, इसमें फंस रहे हैं तो वो मुख्यमंत्री महोदय फंस रहे हैं क्योंकि उनका नाम खराब हो रहा है। चड्डी बनियन गैंग के जो लीडर है एशनशी गट के, वो तो उसमें से मजाक ही कर रहे हैं। मराठी म्हणजे हेच आहे, कुठच्याही भाषेत चड्डी बनियन गँगला काही समजणार नाही। जशा प्रकारे ते मस्ती मास दाखवतात सगळीकडे, आपण पाहताय याच्यात नाव मुख्यमंत्री महोदयांचं खराब होतं। मी काल पण म्हणूनच कौतुक केलं मुख्यमंत्र्यांचं की सहनशीलता खूप दाखवली, आता कारवाई होणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।